सेमीफायनल फायनल दोन्ही मॅच मॅन ऑफ द मॅच एकाच वेळेला देतोय, कारण सेमीफायनल आणि फायनल मॅन ऑफ द मॅच एकाच खेळाडूला जात आहे आणि त्या खेळाडूचं नाव आहे हिमांशू पाटील. या इकडे उभे राहा. जय विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचंय. अंडर 25 धमाका बिग बॅश जय पाटील साहेब विनंती असेल आपण या ठिकाणी या. आणि या धमाका बिग बॅशच्या 16वं सीझन आणि त्याचं जर पाहिलं तर 16व्या पर्वाचं विजेतेपद चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीने पटकावलंय, परंतु त्यामध्ये महत्त्वाचा वाटा सेमी आणि फायनल दोन्ही मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिमांशूच होता आणि हिमांशू यांना मात्र हा पुरस्कार दिला जातोय. या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये 25 वर्षाखालील अखिल भारतीय स्पर्धा जिंकली चॅलेंज स्पोर्ट्सने आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा होता या खेळाडूचा. त्यानंतर जर पाहिलं तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार 15 विकेट बेस्ट बॉलर इस टूर्नामेंट के विशाल रॉय बाउंसर रेड डेविल्स नोएडा. यस नहीं विवेक यस जय पाटील यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. विशाल रॉयच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारलेला जातोय आणि त्यानंतरचा पुरस्कार आहे या मानाच्या स्पर्धेमध्ये ज्याने अप्रतिम अशी कामगिरी केली आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार जातोय ज्याने या स्पर्धेमध्ये 110 धावा केलेल्या आहेत आणि तो खेळाडू आहे चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाचा सूरज केने मॅन फ्रॉम भावाळे. काय जबरदस्त बॅटिंग करतो, शांत संयमी आणि एकदा का टप्प्यात आला बॉल की कार्यक्रम जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू पाहायला मिळतोय. या रिग्निशजींच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. रिग्नेश पाटील यांच्या शुभ हस्ते जय आहेत त्यांच्या जोडीला आणि हा पुरस्कार दिला जातोय सूरज यांना. काय जबरदस्त कामगिरी करताना, म्हणजे या खेळाडूकडे पाहिलं तर कोण म्हणणार नाही एवढा जबरदस्त खेळतात. आणि यस दोन शब्द यस सूरज या मानाच्या स्पर्धेमध्ये आज हा पुरस्कार मिळतोय, कसं वाटतंय? आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर गेल्या 2 वर्षात म्हणजे तू गावाचं नाव एवढं जबरदस्त केलं, आज व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील बऱ्याच जणांना सूरज हवाय, काय म्हणाल कसं वाटतंय? खूप छान वाटते. मागची टुर्नामेंट होती ते BPL, तिथे पण मला बेस्ट बॅट्समॅन भेटलेला आणि आता पण बेस्ट बॅट्समॅन भेटले तर आनंद होतोय. आणि टुर्नामेंट बोलायचं गेलं तर खूपच छान टुर्नामेंट होती. 70-70 नेहमीच प्लेयरांना पुढे घेऊन जाते आणि आपण तेवढी जबरदस्त कामगिरी केली. माझ्या मते येणारा काळ तुमचा असणार आहे. गावासाठी तर क्रिकेट खेळा आणि ते खेळलंच पाहिजे, परंतु ऑल इंडिया हाफसाठी देखील येणाऱ्या कालावधीमध्ये हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळू शकतो. खूप साऱ्या शुभेच्छा. यस, तर त्यानंतरचा या ठिकाणी पुरस्कार दिला जातोय या स्पर्धेतील उपविजयी संघ ज्याही संघाने जबरदस्त कामगिरी केली. रिग्नेश आणि धमाका बिग बॅश हे समीकरण देखील जोडलं गेलंय, कारण कोणती स्पर्धा पहिल्यांदा कोणी जिंकली याची चर्चा होते. तर पहिल्यांदा ज्यावेळेला ग्रामीण धमाका झाली होती तर रिग्नेश यांच्याच नावाने ती जिंकली गेली होती आणि आजही फायनलमध्ये रिग्नेश 11 भिवंडी होता आणि याचा उपविजेतेपदाचा करंडक मात्र या ठिकाणी दिला जातोय. या मयुरीजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी द्यायचा आहे. या आपल्या टीमला घेऊन यायचं कॅप्टन या, कारण इथे येणं, या मंचावर उभं राहणं, ट्रॉफी घेणं, फोटो येणं आणि इन्स्टाला पोस्ट करणं हे सोपी गोष्ट नाही आणि कोणालाही संधी ती मिळत नाही. त्यामुळे या, कारण पोस्ट तर कंपल्सरी आहे, कारण आता सोशल मीडियाचा जमाना आहे. इन्स्टालाही ठेवा, व्हॉट्सअपलाही ठेवा आणि फेसबुकलाही ठेवा. यस, वैभव तर लक्षात राहीलच, म्हणजे सगळे वैभव, कौशल, ओमकारचे जी 6 धावा धावल्यात ते, हे सगळं काही या टीम साठी लक्षात राहणार आहे. यस, कॅप्टन कोण? हारणं जिंकणं हे सुरू राहतं, परंतु या ठिकाणी येऊन ॲज अ कॅप्टन ट्रॉफी जिंकणं भारतातील फक्त मोजक्या लोकांना तो सन्मान मिळालाय. आज तो तुम्हाला मिळालाय पुन्हा एकदा. काय म्हणाल त्याविषयी? जरी हार जीत होत राहते,
परंतु ओव्हरऑल तुमच्या टीमचा परफॉर्मन्स? नक्कीच पहिले तर सर्व प्लेयर्सला काँग्रेट्स, कारण का सेकंड नंबर आला. लास्ट इयरसुद्धा आम्ही रनरअप होतो. यावर्षी पूर्ण टीमने खूप चांगला एफर्ट केला. माझा थोडा परफॉर्मन्स नाही झाला, बट आम्ही नक्की रनरअप झालो. जरी नसेल झाला परंतु तुमची टीम फायनल आली आहे आणि येणाऱ्या कालावधीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हा, यानंतरचा पुरस्कार मालिकावीर, मानाच्या प्रतिष्ठेच्या धमाका बिग बॅश मध्ये त्याने बिग परफॉर्मन्स केला, आपल्या खेळाने धमाका केला. मॅन ऑफ द सिरीज, काय तुमचा अंदाज? या स्पर्धेचा मालिकावीराचा पुरस्कार जातोय ज्याने या स्पर्धेमध्ये 116 धावा केल्या, 11 विकेट घेतल्या, 6 धावांचा प्रयत्न देखील केला, कॅचेसही पकडल्या, सगळं काही कॅप्टनशिप देखील केली. आमंत्रित करतोय विवेक शेलार, खालिंग गावाचा. या ठिकाणी हा पुरस्कार जर पाहिलं तर या ठिकाणी मयूर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. विवेक शेलार लेदर बॉल क्रिकेट देखील हा पट्ट्या गाजवतोय सध्या आणि जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाला. अख्खी स्पर्धा म्हणजे प्रत्येकाचा वाटा होता या विजयामध्ये, विवेकचा थोडासा जास्तच होता. प्रितेश, तुझा सुद्धा शेवटच्या बॉलवरचा षटकार कधीच विसरण्यासारखा नाहीये. यस, परंतु विवेक काय म्हणाल, आज हा पुरस्कार संपूर्ण स्पर्धा लिलिया गाजवली, हा पुरस्कार मिळतोय आणि विजयाविषयी? हो, नक्कीच खूप चांगला परफॉर्मन्स झाला. ओव्हरऑल खूप टीमचा पण परफॉर्मन्स झाला, म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचले. टीम जर जिंकली नसती तर हे पुरस्कार पण नसता भेटला, म्हणून मी टीमचं पण धन्यवाद करेन. आणि ओव्हरऑल टुर्नामेंट तर खूपच चांगली झाली. यस, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या कालावधीसाठी असतील. क्रिकेट रसिक हो, गेल्या 4 वर्षात 16 टुर्नामेंट म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. 16 टुर्नामेंट 4 वेगवेगळ्या राज्यामध्ये केल्या गेलेल्या आहेत. 16 टुर्नामेंट मध्ये हा विशाल आइए. हाँ, विशाल रॉय यानी जिन्हें बाउंसर नाम से बुलाया जाता है, और क्या बेहतरीन गेंदबाजी की, 15 विकेट लिए इस टूर्नामेंट में. गेंदबाज विशाल गाजियाबाद उत्तर प्रदेश से बिलोंग करते हैं, बाउंसर नाम से भी जाने जाते हैं. बाउंसर, क्या कहेंगे, कैसा लगा यहाँ आके और ये ट्रॉफी जीतकर भी? मतलब ग्राउंड काफ़ी अच्छा है और मतलब विकेट थोड़ा स्किटी विकेट है, और मतलब यहाँ पे बॉल डालने में मेरे को पूरा एफर्ट लग रहा था. मतलब इसी लेदर बॉल क्रिकेट भी काफ़ी अच्छा खेलते हैं. नेशनल क्रिकेट एकेडमी में आप खेल चुके हो और आने वाले समय में पूरे भारत भर में आप ज़रूर देखने मिलोगे. और आने वाला बिग बैश भी है उत्तर प्रदेश वाला, वो भी गाजियाबाद में ही है, ज़रूर मुलाकात होगी. मित्र हो, चर्चा याची करतोय गेल्या 4 वर्षात, कारण तोपर्यंत जर पाहिलं तर व्यावसायिक दर्जाच्या स्पर्धा व्हायच्या, त्या नॉकआउट व्हायच्या आणि त्यामुळे अखिल भारतातील संघ थोडेसे कमीच येत होते. परंतु 4 वर्षापूर्वी बिग बॅश दाखल झाली, त्यानंतर धमाका बिग बॅश झाली आणि त्यानंतर बिग वाले धमाके हेमंतजी बनियाल साहेब आणि 70 स्पोर्ट्सने केले. आणि बघता बघता सोपी गोष्ट नाहीये, 4 वर्षात 16च्या 16 वेगळ्या फॉर्मॅटमध्ये 4 वेगवेगळ्या राज्यामध्ये या यशस्वी करून दाखवण्याचं काम केलंय हेमंतजी बनियाल साहेब आणि तारिफजी सय्यद साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. आता लोक विचार करतात की येणारं काय असेल, कोणत्या राज्यात असेल, फॉर्मॅट काय असेल आणि 3 टीममध्ये मात्र काय असणार, याचा प्रश्न अगोदरच पडायला लागेल. असं काहीतरी नाविन्यपूर्ण आणलंय आणि टेनिस क्रिकेटसाठी काहीतरी आपल्याला करायचं आहे, ग्रामीण क्रिकेटसाठी काहीतरी करायचं आहे आणि युवा खेळाडूंसाठी काहीतरी करायचं आहे. याचा प्रामाणिकपणे प्रयत्न हेमंतजी बनियाल साहेब आणि 70 स्पोर्ट्सने केलाय. म्हणून ही स्पर्धा एक वेगवेगळ्या उंचीवर जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही स्पर्धा सुद्धा यावर्षी आम्हाला लक्षात राहील खूप साऱ्या युवा खेळाडूंसाठी. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये ही स्पर्धा यशस्वी होईल का हा प्रश्न पडला होता, परंतु ज्या वेळेला धमाका बिग बॅश हे नाव येतं त्याच्या पुढे यश देखील जुडलं जातं आणि आज ते पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. आणि या स्पर्धेतील शेवटच्या पारितोषिकाकडे मात्र आता आपण जात आहोत. तारिफजी सय्यद साहेब या, आपण देखील या. आणि
अंतिम विजयी संघाकडे मी या ठिकाणी जातोय. चॅलेंज नावाचा ब्रँड मात्र कित्येक वर्ष आम्ही पाहतोय आणि आज चॅलेंज संघाने बाजी मारली आहे. मयूरजी आणि विलासराव पाटील साहेब त्यांचाही आम्ही आवर्जून उल्लेख या ठिकाणी करू. अंतिम विजयी संघ पराभूत झाल्यानंतर देखील फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी जशी घेतात ना तशी भरारी या संघाने घेतली आणि बाजी मारली आहे. पहिल्या नंबरवर नाव कोरलंय. 2.5 लाखाचा पुरस्कार आणि त्याच्या बरोबरीने मानाची बिग बॅशची ट्रॉफी. धमाका बिग बॅश. सगळ्यांचा परफॉर्मन्स पहा. प्रत्येक जण या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर त्याचा उल्लेख देखील करणं गरजेचं आहे. A1 पवन तुझ्या समाविष्ट टीम मध्ये होण्याने सगळ्यांना ऊर्जा येते. मग सूरज असेल, प्रत्येक जण ज्याने काही नाही. हिमांशूने जबरदस्त कामगिरी केली आहे. प्रीतीचा षटकार लक्षात राहण्यासारखा आहे. योगेश चांगला खेळलाय. अजय तुझी कॅच लक्षात राहण्यासारखी आहे. म्हणजे प्रत्येक जण ज्याने या मॅच साठी झोकून दिलं. दोन शब्द आपला संघ विजयी होतोय. काय म्हणाल? चॅलेंजचे सर्व प्लेयर्स आणि प्रमुखता 70-70 स्पोर्ट्सचे सर्वा तारिक सय्यद साहेब यांचंही मी आभारी आहे, कारण आपण वेगवेगळ्या फॉर्मॅट इथे खेळवत आहात. भिवंडीच्या प्लेयर्सला एक नवीन आणि वेगळ्या फॉर्मॅटमध्ये जायची संधी भेटते, ते आपल्या माध्यमातूनच भेटते आणि हे गरजेचं आहे. त्याचं कारण असं की तेच किती बघत राहणार. आता मी पहिल्यांदाच ते 6 रनचं जे हे होतं ते फर्स्ट टाइम बघितला. तर असं काहीतरी वेगळं झालंच पाहिजे, जेणेकरून एक प्रेक्षकांनाही खेळाडूंनाही एक उत्स्फूर्तता आणि आनंद दिसून येतो. आणि मी खरंच सांगतो आपल्याला की आपण जसं बाकीचे टुर्नामेंट जे लोक थांबून संपवून टाकतात तसं तुम्ही करू नका, कारण तुमच्यामुळे ती कुवत आहे करण्याची, एक इच्छाशक्ती आहे, ती चालवत ठेवा. आम्ही तर आहोत सोबत तुमच्या आणि ती आपण नेहमी निरंतर ठेवा. आणि तुम्ही मी सर्व का म्हटलं त्याचं कारण असं की लाईव्ह शो असतील किंवा तुमचं ड्रेसिंग असेल, तुमचं मॅनेजमेंट असेल, प्रत्येक गोष्टीत तुम्ही उत्तम रीतीने पार पाडत आहात आणि प्रत्येकाला संधी भेटते, प्रत्येकाला काम करण्याची इच्छा होते इथे. हे खूप महत्त्वाचं आहे. असंच टिकवत राहा. आम्ही सोबत आहोत तुमच्या. आणि प्लेयर्स लोकांना दोघांनाही शुभेच्छा. आणि रिग्नेश 11 ठीक आहे, मला तर असं वाटलं की रिग्नेश 11 आता मारते कप, पण मला योगेश भालेकरची मागच्या वर्षीची ओव्हर आठवली आणि मला वाटलं नाही चॅलेंज येईल आणि ती आली. म्हणून दोघं टीमला अभिनंदन. आणि समालोचक जे आपण केलं अप्रतिम, असेच करत राहा. आम्ही आहोतच. खूप खूप धन्यवाद. तर 2 शब्द तारिक सय्यद सर. एक्चुअली मैंने ये टूर्नामेंट सिर्फ 4-5 दिन में ही रख दिया था, और केवल का टूर्नामेंट था. मैं वहाँ देखने गया तो देखा अंडर 25 के बहुत सारे प्लेयर अच्छा खेल रहे थे, तो मैंने बोला अब रखते हैं. तो फिर कोई ग्राउंड नहीं मिल रहा था, तो कैसे भी ये 3 दिन के लिए मिला और इसको रख दिया. और हम लोग जब फॉर्म बनाते हैं ना तो कौनल दाते और चंदू सर का नाम रखते हैं, और हम लोग डाल देते, इनको बताते भी नहीं है. फिर इनको फ़ोन आएगा टीम डालने की, बोले कब अनाउंस हुआ टूर्नामेंट, वो दोनों बंदे को पता भी नहीं रहता है. और इनको जब तक फ़ोन भी आएगा तब तक एंट्री फुल भी हो जाती है. सबको लगता है कि भाई एंट्री इतनी जल्दी फुल कैसे होती है, तो मुझे भी नहीं पता. बट हमारा फॉर्म आता है फटाफट 1-2 घंटे के अंदर. इवन ये डिस्ट्रिक्ट की टूर्नामेंट भी थी, 2.5 लाख रुपए एंट्री है, लेकिन मेरे को नहीं लगता कि 1 घंटा भी लगा होगा वो एंट्री पूरी होने के लिए. अंडर 25 वाला भी मेरे ख्याल से हम लोग यहीं पे थे, और शाम में ही पूरी एंट्री फुल हो गई. और पहले बात तो चैलेंज को एंट्री थी भी नहीं, और फिर मयूर सर का फ़ोन आया. मैंने तो किसी और को एंट्री दी थी, फिर सर ने बाली भाई को दी थी. तो बाली भाई से बात किया तो उन्होंने बोला चैलेंज को दे देंगे. तो इनकी किस्मत में था तो फिर वो मिल गया. और ये एंट्री पहले थी केवल की, केवल से गई रिग्नेश को, रिग्नेश से गई बाली भाई को, बाली भाई से आई चैलेंज पे, और फिर ये फाइनल मारा. और फिर रिग्नेश को हम लोग ने दूसरी टीम बना के दिया. और दोनों टीम यहाँ मतलब काफ़ी अच्छी टीम आई थी. सबको हम लोग ने, जो होम ग्राउंड है उसका एडवांटेज तो रहता ही है. और मैंने पूना में भी बात किया है, गुजरात में भी बात किया, एटलीस्ट 2 टूर्नामेंट तो 25 का वहाँ हो सकता है. अगर सब प्लेयरों ने साथ दिया तो करेंगे. और बाकी लोगों को हाँ टाइम पे तो मेरी खुद का बता दूँ, मैं सिल्वर स्टार चला रहा था ना, मेरी टीम कहीं पे भी टाइम पे नहीं पहुँची.
सही बात है, मेरे को अफसोस भी होता है, कहीं पे भी टाइम पे नहीं होता। मैं ऑफिस पे बैठे रहता हूँ ना, ये विनीत आर्यन कभी टाइम पे नहीं आते। मैं 4 बजे का टाइम दूंगा तो 5 बजे आएगा, इसलिए मैंने टीम बंद कर दिया। मैं नया टीम चालू कर रहा हूँ, बट दूसरे प्लेयर लोग को लेके शुरू कर रहा हूँ। अब इन लोग को बाद में रियलाइज़ होएगा कि इन लोग ने गलती की क्या है। हम तुरबे में गए, तुरबे लेट, हम जहाँ जाते हैं वहाँ लेट होते हैं। तो भाई मैं मेरी टूर्नामेंट में रूल्स एंड रेगुलेशन रखूँ और मेरी टीम ही टाइम पे नहीं पहुँचती है। और उसके बाद हमारा ग्रुप था, ग्रुप पे मैं पूछता हूँ कब आ रहे, एक बंदा रिप्लाई नहीं करता है। इतना एटीट्यूड इन प्लेयर्स को है, इसलिए मैंने टीम बंद कर दी। लेकिन वापस शुरू करूँगा, प्लेयर्स लूँगा, कुछ भिवंडी के लूँगा ज़रूर, लेकिन सब नहीं लेने वाला। और जो भी प्लेयर बाहर से लूँगा और हम खेलेंगे, क्योंकि मेरी एक ड्रीम थी कि सिल्वर स्टार अच्छा ऊपर जाना चाहिए। और हम लोग अभी नेक्स्ट 15 दिन में टीम वापस शुरू हो जाएगी। कुछ प्लेयर्स बाहर के हैं, कुछ प्लेयर्स भिवंडी के, उनको लेके खेलेंगे। और जिनको मैंने नहीं लिया उसके लिए सॉरी, क्योंकि इन लोग ने मुझे बहुत सताया है। तर या स्पर्धेचा शेवट या ठिकाणी होताना पाहायला मिळालाय, परंतु धमाका बिग बॅश थांबणार नाहीये। पुढल्याच आठवड्यात आपण 3 तारखेपासून आणखीन एका वेगळ्या स्पर्धेसाठी 70-70 स्पोर्ट्सवर येऊ। त्याचबरोबर उत्तर प्रदेश धमाका बिग बॅश ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला पुढल्या महिन्यामध्ये येताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तोपर्यंत थांबूयात। या अविस्मरणीय स्पर्धेच्या आठवणी नक्कीच आयुष्यभर लक्षात राहतील, कारण 5 मध्ये 3 न होणं, 5 बॉलमध्ये जर पाहिलं तर 7 बॉलमध्ये 3 पाहिजे होते, 7 बॉलमध्ये 3 धावा नाही होताना इकडे आपण पाहिल्या, 5 बॉलमध्ये 29 होताना इकडे आपण पाहिल्या, 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 86 सुद्धा आपण पाहिल्या, हॅट्रिक पाहिल्या, असं खूप सारं काही पाहिलं। त्यामुळे ही स्पर्धा युवा खेळाडूंसाठी लक्षात राहील। यावर्षीसाठी या स्पर्धेसाठी